नमस्कार, मी डॉक्टर राहुल भोवते। आज तुमच्या माहितीसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आतापर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। 62 वर्षीय महिलेला वरच्या जबड्याच्या टाळूवर म्हणजे जांभाडावर असणारे पसरट गोलाकार फोड व त्याच्या आजूबाजूला जाळीदार पांढरा तसेच जेवतानी तोंडाची होणारी आग यासाठी उपचारासाठी आल्या। ह्यासाठी त्या मागील 2 वर्षापासून उपचार घेत आहेत पण आराम मिळाला नाही। सुरुवातीला टाळूवर गोल लांबोळा पाण्याने भरलेला फुगा येतो व नंतर तो फुटून त्याचे फोडात रूपांतर होते आणि तोंडाची होणारी आग आणखी वाढते। गोल व लांबोळा फोड वरील छायाचित्रात दिसत आहे। ह्या ताईला टाळूवर असणाऱ्या फोडांना लावायला तसेच पोटात घ्यायला अलोपथ्य बरोबर आयुर्वेदिक औषधी सुरू केले। 10 दिवसानंतर केलेल्या तपासणीत टाळूवरील गोल व लांबोळा फोड नाहीसा झालेला आहे। आजूबाजूला असणारा पांढरा चट्टा पण कमी झालेला आहे। तसेच जेवतानी होणारी आग पूर्णपणे थांबली आणि आयुर्वेदिक औषधी पुढील 3 महिने सुरू ठेवली। गोल व लांबोळा फोड संपूर्ण कमी झालेला खालील छायाचित्रात दिसत आहे। अलोपथ्य बरोबर आयुर्वेदिक औषधीमुळे अलोपथ्यचे विपरीत परिणाम कमी करता येतात। तसेच हे स्वयंप्रतिकारामध्ये झालेल्या बदलामुळे झालेल्या तोंडातील फोड याची तीव्रता कमी करता येईल।